नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अंगणवाडी का मदतनीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पुन्हा एका नवीन जिल्ह्याची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. तर आपल्या जिल्ह्यासाठी ॲडव्हर्टाइज कधी येणार आहे? तर या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तरच मित्रांनो आपल्याला नेमक्या नवीन कोणत्या जिल्ह्याची ॲड आलेली आहे तर त्याची माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की अंगणवाडी मदतनीसांच्या जवळपास 14,000 जागा महाराष्ट्र सरकार भरणार आहे आणि त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि मित्रांनो, आपलं प्रत्येक जिल्ह्याच्या ॲडकडे पूर्णपणे लक्ष आहे. जशी ॲड येणार आहे, जी प्रत्येक जिल्ह्याची जशी ॲड येत जाणार आहे, तसा व्हिडिओ आपण लगेच आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तर बघूया मित्रांनो, आजची ही ॲड कोणत्या जिल्ह्याची आलेली आहे आणि त्या ॲडमध्ये नेमक्या अंगणवाडी मदतनीसाच्या नेमक्या किती जागा आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल ही जी ॲड आलेली आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पारनेर अंतर्गत तालुका निवड समिती अंगणवाडी, म्हणजे जिल्हा अहमदनगर. तर इथली ॲड आलेली आहे आणि बघा, मदतनीस पद भरती सन 2024 जाहीरनामा. काय म्हटलेलं आहे? अंगणवाडी मदतनीस पद भरती 2024 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पारनेर, जिल्हा अहमदनगर अंतर्गत रिक्त असणाऱ्या मदतनीस यांचे पदे भरण्याबाबत. म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ह्या संपूर्ण अंगणवाडी मदतनीसाच्या जागा आहे. तर त्या जागा नेमक्या किती आहेत ते समोर बघणार आहोत. तर मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातील जे कॅन्डिडेट आहेत तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ही जाहिरात तुमच्या पारनेर तालुक्यामधली आलेली आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या अशा वेगवेगळ्या जाहिराती पण येऊ शकतात. तर बघूया या जाहिरातीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पुढं. आणि आयुक्तालयाची जावक क्रमांक आहे या ठिकाणी दिलेला नुसार शासनाचे निर्देश प्राप्त झाले असून त्या अनुषंगाने सदरची पद भरती प्रक्रिया खालील शर्ती व अटीनुसार मंजूर रिक्त पदे भरण्यात येणार आहे. मदतनीस यांचे रिक्त पदे स्थानिक रहिवासी महिला उमेदवाराकडून भरायचे आहे. सदरची पद पूर्णतः मानधनी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरायचे आहे. याकरता संबंधित गावातील ज्या अंगणवाडी केंद्रात रिक्त पदे आहेत त्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे 23 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 अखेर शासकीय सुट्टीचे दिवस सोडून विहित नमुन्यातील अर्ज प्रत्यक्ष वा पोस्टाने वरील तारखेपर्यंत या कार्यालयात सादर करावे. तर मित्रांनो, या ठिकाणी 23 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान अप्लाय करायचं आहे आणि हे अप्लाय करत असताना जो काही अर्ज दिलेला आहे तो प्रत्यक्ष किंवा पोस्टाने हार्ड कॉपी आपल्याला सबमिट करायची आहे. ऑनलाईन कोणताही फॉर्म भरायचा नाही. आणि या ठिकाणी पात्रता पण सांगितलेली काय आहे की शैक्षणिक पात्रता ही 12वी पास असावी आणि इतर डॉक्युमेंट जोडावे. त्यानंतर बघूया आपण की बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की रिक्त मदतनीस पदांची यादी माहे जुलै 2024, म्हणजे 2024 पर्यंतची जी काही रिक्त पदांची जागा आहे, रिक्त जागा आहेत, तर त्याची माहिती आहे या ठिकाणी. जसं गावाचे नाव पळवे एक जागा आहे, पाडळी रांजणगाव एक जागा आहे, मसने एक जागा आहे, रांजणगाव मशीद एक जागा आहे. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी अगदी 32वा नंबर आहे गांजी भोयरे, म्हणजे या ठिकाणी एक जागा. अशा तब्बल प्रत्येक गावासाठी एक जागा, अशा 32 जागा या ठिकाणी आहेत. आणि यामध्ये सांगितलेलं आहे की जो अर्ज आहे सादर करण्याचा कालावधी
13 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत. त्यानंतर प्राथमिक यादी तयार करणे 2 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट पर्यंत. गुणवत्ता पडताळणी समितीची मान्यता 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट. आणि नोटीस बोर्डवर प्रसिद्ध यादीतील उमेदवाराबाबत काही हरकती असेल त्या 16 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट. आणि त्यानंतर मित्रांनो अंतिम निवड यादी 27 ऑगस्ट 2024 ला पब्लिश होणार आहे. तर बघा या ठिकाणी अर्ज स्वीकारणे कालावधी 23 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024. अर्ज स्वीकृतीचे ठिकाण एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर, जुनी पंचायत समिती पारनेर, जिल्हा अहमदनगर. तर या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे हार्ड कॉपीमध्ये आणि तो फॉर्म आपल्याला एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प या ठिकाणी सबमिट करायचा आहे पारनेर कार्यालयात. तर अशा प्रकारे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ही जाहिरात आलेली आहे. त्याचप्रमाणे आता स्टेप बाय स्टेप प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यासाठी ॲड येऊ शकतात किंवा प्रत्येक जिल्ह्याची स्पेशल ॲड येऊ शकते आणि त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये किती किती जागा आहे तर याची सुद्धा इन्फॉर्मेशन त्यामध्ये येऊ शकते. तर मित्रांनो जे पारनेर तालुक्यातील कॅन्डिडेट असेल तर त्यांनी हा फॉर्म भरा आणि या संधीचा फायदा घ्या. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.